तुम्हाला असं वाटतं का की ह्या खोट्या केसेसमुळे खऱ्या ज्या पीडित आहेत त्यांना जास्त वेळ लागतोय न्यायासाठी? हो, कारण एक सर्वे झाला होता 2016मध्ये. त्याच्यामध्ये भारतामध्ये ज्या 40,000 केसेस 498A IPC अंडर दाखल झाल्या होत्या, त्याच्यातल्या फक्त 5,000मध्ये कन्व्हिक्शन आणि त्या खरंच चालल्या. बाकीच्या केसेस आहेत त्याच्यातल्या सर्वात जास्त केसेस ह्या खोट्या केसेस होत्या. काही केसेसमध्ये सबळ पुरावे नव्हते. त्यामुळे या केसेस एवढ्या चालल्यामुळं आणि कोर्टात एवढ्या केसेस पेंडिंग राहतात, एवढे त्याच्यात वेळ जातो. त्यामुळं खरंच ज्यांना खरंच पीडित असतात आणि खरंच ज्यांना गरज असते त्या केसेसमध्ये न्याय मिळायला थोडा वेळ लागतो. नमस्कार, मी नीलम बेंडे नीलम कट्ट्याच्या ह्या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आपला खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, परंतु आपण आमचा चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात असं लक्षात आलं आहे. तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबाच. आपला आजचा विषय आहे, महिला कायद्याचा गैरवापर होतो आहे का? होत असेल तर तो कशा पद्धतीने होतो आहे? आणि त्यासाठी चर्चेसाठी आपण आमंत्रित केलं आहे माननीय ॲडव्होकेट प्रतिभा राजेंद्र घोरपडे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं स्वागत. मॅडमची थोडक्यात ओळख, ह्या सिनियर ॲडव्होकेट आहेत आणि गेली 30 वर्ष सेशन कोर्टामध्ये त्या क्रिमिनल आणि फॅमिली लॉजबद्दलच्या केसेस डील करतात. त्यांनी 150पेक्षा अधिक महिला वकिलांना घडवलं आहे आणि हे त्यांचं कार्य निरंतर चालू आहे आणि चालू राहील अशी मला खात्री आहे मॅडम. येस. अनेक कॉन्फरन्समध्ये अनेक विषयावर स्पीकर म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते, जसे की डोमेस्टिक व्हायलन्स, रेप, चाइल्ड ॲब्यूज, डावरी, मिसयूज ऑफ मॅट्रिमोनियल लॉज आणि सायबर क्राईम्स. सगळेच ऐरणीवरचे विषय आहेत मंडळी. पण आपला आजचा विषय आहे की महिलाविषयक कायद्यांचा गैरवापर केला जातो आहे का? मॅडम, पहिला आपल्याला प्रश्न, असे कोणते कायदे आहेत जे महिलांना संरक्षण देतात? महिलांसाठी कायदे असे आहेत की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. त्याच्यानंतर सेक्शन 498A ऑफ IPC, 509 IPC, 354 आणि त्याच्या खालचे जे सेक्शन्स आहेत हे सगळे आहेत. डावरी ॲक्ट आहे. यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल अब्यूज ॲट वर्क प्लेस. हे सगळे कायदे आहेत जे महिलांचं खरंच खूप प्रोटेक्शन आहे त्यांना. मला असं विचारायचं की खरंच पीडित महिला तुमच्यापर्यंत पोहोचतात का? कारण एकतर मला असं वाटतं पीडित महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील नसतील, मानसिकदृष्ट्या त्यांना काही आधार असेल नसेल, तो खर्च पण त्या पेलू शकतील न शकतील, तर त्या कशा पोहोचतात आपल्याकडे? नाही, पोचतात. त्याच्यातल्या काही डायरेक्टली येतात, काही जण पोलिसांमध्ये जातात जिथं त्यांना काउन्सिलिंग केलं जातं. भरोसा सेल आहे आपल्याकडं जिथं त्यांना काउन्सिलिंग केलं जातं. आणि काही NGOज आहेत ज्या मदत करतात आणि त्याच्यामुळं ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्या पैसे देऊ शकत नाहीत त्या महिला पोचू शकतात. म्हणजे ज्यांना खरंच त्याच्यातली माहिती आहे किंवा त्यांनी माहिती काढली तरच ते पोचू शकतात. अदरवाईज तसं थोडंसं डिफिकल्ट आहे. हो, खरंच मलाही असंच वाटतंय. मला एक सांगा की साधारण केस दाखल झाल्यानंतर किती लवकर किंवा उशिरा त्याचा निकाल लागतो? हा केस टू केसवर अवलंबून आहे. क्रिमिनल केस वेगळी असते, डोमेस्टिक व्हायलन्स खालची केस वेगळी असते, फॅमिली कोर्टची केस वेगळी असते. पण आता सध्या कुठली साधारण आपण जर डिवोर्सची केस म्हटली फॅमिली कोर्टातली, दाखल झाल्यापासून त्याचा निकाल लागायला 5, 6, 7, 8 कितीही वर्ष लागू शकतात. इट डिपेंड्स. असं कुठलंही टाईम आता तर कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. आफ्टर कोविड 2 वर्षाचा जो गॅप भरून काढणं आहेत, लाखो केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळं कुठल्याही केसेस आता प्रेडिक्ट करू शकत नाही की खरंच किती वर्ष लागतील. नाही, पण त्याच्यामुळे त्यांचा महत्त्वाचा कालावधी वाया जातो. म्हणजे वय तर तुमचं जातच जातं. मॅट्रिमोनियल केसेसमध्ये तर खूप जातं. कारण जर यंग याच्यामध्ये जर केसेस फाईल झाल्या असतील
आणि त्या जर कंटेस्ट करणार असतील दोन्ही पार्टीज, तर जे ऐन उमेदीचं वय असतं ते खरंच निघून जातं. आणि एखाद्याला दुसरा विचार करायचा असेल, दुसरं लग्न करायचं, फ्युचर प्लॅन्स काय असतात, तर त्याच्यात त्याचा खूप मोठा सेटबॅक बसतो. अगदी अगदी खूप मोठं सॅक्रिफाईस करावं लागतं कोर्टात गेल्यामुळे. मला सांगा की हा सगळा होणारा जो उशीर आहे त्याच्यामुळे पुरुष किंवा महिला वेगळ्या रिलेशनशिपमध्ये जातात का, म्हणजे लिव्ह इनमध्ये किंवा काय, हो, आणि ते जातात कायदेशीर ना. आहे का? म्हणजे नाही नाही, कायदेशीर तर अजिबातच नाही आहे. पण काय होतं, बऱ्याच वेळेला ते दोन्ही पार्टनर्स डिस्टर्ब असतात. केसीत वर्षानुवर्ष पेंडिंग असतात. त्याच्यामध्ये एकमेकांबद्दल शेअर करायला कोणी नसतं, फिजिकल रिलेशन्स होऊ शकत नाहीत. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्या होतात आणि ज्याच्यामुळे काही लोक त्याच्यात अट्रॅक्ट होतात आणि दुसऱ्या रिलेशनमध्ये सुद्धा जातात. काही लिव्ह इनमध्ये राहतात, ॲडल्टरीस रिलेशन जगतात. असं काही केसेसमध्ये नक्की होतं. नाही, पण मग त्या महिलांना कळत नाही का की हे बेकायदेशीर आपण राहतोय, कारण तो माणूस त्याला अजून डिवोर्स मिळालेला नाही किंवा पहिल्या पत्नीशी त्याचं कोर्टामध्ये केस चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण काय असतं तेव्हाची ती जी नीड असते किंवा त्यांच्या मनातला जो एक त्यांना असं एक कोणीतरी सपोर्ट देणारं मिळालेलं असतं, जे मेंटल त्यांना पीस ऑफ माइंड मिळतं, जे खूप त्रास झालेला असतो आधी, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मग ती डोळेझाक केली जाते. असं बऱ्याच वेळा होतं. डोळेझाक केली जाते. पण मंडळी, खरंच हे कायदेशीर नाही. आपण याचा नक्की विचार करा. तुमच्याकडे एखादी स्त्री येते तेव्हा तिचा नक्की काय हेतू असतो? म्हणजे तिला घटस्फोटच हवा असतो की तिला काहीतरी तुमच्याकडून सल्ला हवा असतो? काय हवं असतं तिला, ती येते तेव्हा? सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा येतात तर काही क्लास असा आहे, एज्युकेटेड क्लास असतो तो पहिलासुद्धा सुरुवातीला कन्सल्टेशनसाठी येतो. आणि ग्रामीण भागातला किंवा थोडासा मिडल क्लास जर असेल, ते सुरुवातीला आधी म्हणजे असं त्रास झालेला असतं आणि त्यांचा इतक्या लेवलला त्रास गेला असतात, तेव्हा ते वकिलांच्याकडे येतात. आणि मग तेव्हा असं झालेलं आहे की आता नाही, आता केसच करायची आहे, या हेतूनच येतात. पण जे एज्युकेटेड आहेत किंवा सॉफ्टवेअरवाले आहेत, ते पहिला मला वाटतं ते 2-3 वेळा तरी कन्सल्टेशन घेतातच आणि मग ते डिसिजन घेतात. काही एखादं उदाहरण आता मी पाहिलेलं आहे की सॉफ्टवेअरमधले जे लोक आहेत ते पहिलं येतात की मॅडम आता आमच्यात वाद चालू झाले आहेत, आमच्यात आता दोघांमध्ये फिजिकल रिलेशन नाही आहेत, आम्हाला वेगळं राहायला चालू केलं आहे आम्ही, तर आता मला डिवोर्स घ्यायचा आहे. तर याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, मी खरंच डिवोर्स घेतला पाहिजे का, काय प्रिकॉशन्स आहेत, माझे कायदे, माझ्या बाजूने काय कायदे आहेत, आणि माझ्या कुठल्या नेगेटिव्ह साईड आहेत आणि कुठल्या पॉझिटिव्ह आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ते आमच्याकडून त्याबाबत सल्ला नक्की घेतात. पण त्या तुमच्याकडून अपेक्षा करतात का की मी डिवोर्स घेऊ का नको घेऊ? नाही, आम्ही त्यांना प्रत्येक क्लायंटला मी सांगते, डिवोर्स घ्यायचा असतो ते डिसिजन हे वकिलांचं नसतं. कारण ते येतात, ते बरेच जण विचारतात, का मॅडम आम्ही डिवोर्स घेऊ का, तुम्ही सांगा. का मॅडम किती पैसे घ्यायचे किंवा किती पैसे द्यायचे हे तुम्ही सांगा. पण असं कधीच नाही. वकील कधीच ठरवत नाहीत तुम्ही डिवोर्स घ्यायचा का नाही, किती पैसे द्यायचे किंवा किती पैसे घ्यायचं, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. जर त्या पक्षकाराने मला सांगितलं मला डिवोर्स घ्यायचा आहे, तर आम्ही सांगतो की या गोष्टी तुमच्या बाजूनी आहेत, या तुमच्या गोष्टी अगेन जाऊ शकतात. बरोबर आहे. अनेक जोडप्यांकडे बघून असं वाटत असतं की अतिशय सुखी कुटुंब आहे, छान नवरा बायको आहेत, आणि ते अचानक डिवोर्स घेतात. काय कारणं असतात याची? म्हणजे कारण तुमच्याशी अनेक जणी बोलले आहेत, अनेक जणं बोलले आहेत, तुम्ही मुलांचे पण केस लढवले असतील, मुलींच्याही लढवले असतील, तर काय कारणं काय असतात? माझ्याकडे पक्षकार जास्त मला वाटतं मेनच आहेत. अच्छा. पण त्याच्यात आयडियल कपल म्हणून खूप समाजापुढे ते वावरत असतात आणि वन फाईन डे ते आपल्याकडे येतात. आणि काही लोक तर मला तर माहितीतली लोक आहेत की अरे वा काय सुंदर कपल आहे, किती खेळीमेळीने राहतात, किती छान एकत्र सगळं चाललेलं असतं. अँड सडनली वन फाईन डे दे कम टू यू अँड से की अरे आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे. मग इट इज लाईक अरे काय झालं. तेव्हा मग बऱ्याचशा गोष्टी अशा बाहेर येतात. शक्यतो इट इज विमेन हू से की नाही आमचं सगळं सेट होईपर्यंत, लाईक मुलं शाळेला होती, कॉलेजला होती, आत्ता मुलांना नोकरी लागते आहे, आता त्यांना जॉब मिळतो आहे, माझी फायनान्शियल स्टेबिलिटी आहे,
या आणि आम्ही एकमेकाला टाईम देत होतो, बघत होतो सुधारणा होते का. हे सगळं झाल्यानंतर मग आता आम्ही ठरवलं की नाही, आता आम्ही डिवोर्स घेतो आहे. पण तेव्हा मग असं वाटतं की अरे तुम्ही तर खूप छान छान राहत होता, वाटलं नाही तुमच्याकडे बघून कधी. मग तेव्हा हे कपल बऱ्याच वेळा असं सांगतं की नाही, आम्हाला ते मुलांपर्यंत न्यायचं नव्हतं, आम्हाला समाजाला दाखवायचं नव्हतं, आम्हाला पेरेंट्सला दाखवायचं नव्हतं, कारण त्याच्यावरती चर्चा खूप होते. अजूनही डिवोर्स हा एक स्टिग्माच मानला जातो. त्यामुळे त्यामुळं आम्ही या सगळ्यापासून थोडे दिवस आम्ही एक प्रकारचं नाटकी जीवन आम्ही जगत होतो. पण आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे, आम्हालाही त्या खोटेपणाचा कंटाळा आला आहे आणि आता सगळं सेट झालं आहे. त्यामुळे आता वी आर रेडी फॉर द मॅरेज. काय वयापर्यंत डिवोर्स होतात जनरली? हो, असं काही नाही, 80 वर्षापर्यंत सुद्धा कपल. आता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा एक आजोबा 84 इयर्स आणि एक आजी 80 इयर्स असे सुद्धा डिवोर्सला आलेले होते. माझ्याकडे केसेस 2-3 केसेस अशा होत्या की ज्याच्यामध्ये ते आता आजोबाच म्हणायला पाहिजे, ते 70तले होते आणि आजी होत्या त्या 65 इयर्स ओल्ड. आणि मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही या वयात का डिवोर्स घेता, इतके वर्ष संसार केला ना, तुम्हाला नातवंड पण झालीत ना, मग आता काय. त्यामुळं मग त्यांनी असं सांगितलं. त्या आजी म्हणाल्या, मी खूप या म्हाताऱ्याला त्रासाला कंटाळले होते, पण मला मुलं, माझ्या सुना हे सगळेजण थांबा थांबा म्हणत होते, नातवंड झाली. पण मग आता माझं लक्षात आलं की अरे हे कोणासाठी करायचं आहे हे सगळं, आपलं लाईफ तरी गेलेलं, उरलेले काही वर्ष आहेत तरी आता शांततेत जगू असं म्हणून, किंवा एक फायनान्शियल स्टेबिलिटी, आता मुलगा किंवा मुलगी माझी काळजी घेणार आहे, आता माझ्या नवऱ्यावरती अवलंबून राहायची गरज नाही, असं करून मग ते डिवोर्सला आलेले आहेत. खरंच कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी अनेकांनी अनेक बलिदानं दिलेत, त्यातलं हे एक. येस, ट्रू. एखादी स्त्री तुमच्याकडे येते आणि खूप तुम्हाला सगळ्या कहाण्या सांगायला लागते की छळ होतोय होतोय होतोय, खरं का खोटं हे ओळखायला येतं तुम्हाला? हो, आता 30 वर्षाची प्रॅक्टिस आहे त्यामुळे तर नक्कीच येतं. पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा मी खूप क्लिअर सांगते की मला खोट्या गोष्टी सांगायच्या नाहीत, वकिलांपासून काही लपवायचं नाही. पण बरेच लोक तरीही खूप बडा चढाके किंवा अशा खोट्या गोष्टी सांगत असतात किंवा स्टोरीज तयार करून सांगत असतात. पण हे सगळं ऐकल्यानंतर मग मी त्यांना लिटरली सांगते, नाही आता मला खरं सांगा, झालं तुमचं ऐकून, पण मला खरं सांगा. पण काही वेळेला मग मी पूर्ण पुरावे मागते, मेसेजेस मागते, फोटोग्राफ्स मागते, काही तुमचे आईवडिलांना घेऊन या असं सांगते. हे अशा गोष्टी सांगूनच मग मी त्यांना ते, कारण त्यांना कसं सांगितलेलं असतं, प्रत्येकाला काय वाटतं मी डिवोर्स मागितला किंवा मला तो डिफेंड करायचा आहे, माझ्या एका स्पाऊसने डिवोर्स फाईल केलं आहे, तर खूप गोष्टी ज्या असतात त्या इतक्या वाढवून सांगितलेल्या असतात. पण मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं की ही जेव्हा केस कोर्टात जाते तर प्रत्येक केससाठी तो पुरावा लागतो. आपण मूव्हीजमध्ये ऐकलेलं आहे, कानून को सबूत चाहिए, बरोबर, तसं हे सगळे एव्हिडन्सेस लागतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मग आम्हाला त्यांना सांगायला लागतं तुम्ही खोटं वाढवून सांगणे, खोटं सांगणे हे करू नका, कारण तुमची केस मग कोर्टात टिकणार नाही, हे क्लिअर सांगितलेलं असतं. बरोबर आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की ह्या खोट्या केसेसमुळे खऱ्या ज्या पीडित आहेत त्यांना जास्त वेळ लागतोय न्यायासाठी? हो, कारण एक सर्वे झाला होता 2016मध्ये, त्याच्यामध्ये भारतामध्ये ज्या 40,000 केसेस 498A IPC अंडर दाखल झाल्या होत्या त्याच्यातल्या फक्त 5,000मध्ये कन्व्हिक्शन आणि त्या खरंच चालल्या. बाकीच्या केसेस आहेत त्याच्यातल्या सर्वात जास्त केसेस ह्या खोट्या केसेस होत्या. काही केसेसमध्ये सबळ पुरावे नव्हते. त्यामुळे या केसेस एवढ्या चालल्यामुळं आणि कोर्टात एवढ्या केसेस पेंडिंग राहतात, एवढे त्याच्यात वेळ जातो. त्यामुळं खरंच ज्यांना खरंच पीडित असतात आणि खरंच ज्यांना गरज असते त्या केसेसमध्ये न्याय मिळायला थोडा वेळ लागतो. फार दुःखद आणि खेदजनक आहे हे. येस, ट्रू. कोरोना काळात खूप डिवोर्स झाले, याची काय कारणं? कसं होतं की नवरा बायको दोघंही काम करत होते किंवा एक व्यक्ती कुठली तरी काम करत होती. सकाळी 8 वाजता ऑफिसला गेलेली व्यक्ती रात्री 8, 8:30, 9ला जेव्हा परतत होते तेव्हा दुसऱ्या स्पाऊसला
किंवा ह्या दोन्ही जर वर्किंग असेल तर त्यांना त्यांची एक वेगळी स्पेस होती. जेव्हा दोघंही एकत्र घरात राहायला लागले त्याच्यात प्रॉब्लेम व्हायला लागले की एकमेकांच्या खोड्या चालू झाल्या. मग घरातल्या स्वच्छतेवरनं असेल, कुकिंगवरून असेल, घरातल्या फॅमिली मेंबर्स जर ती स्त्री दिवसभर आईशी, मैत्रिणींशी, कोणाशी बोलत असेल तर त्याच्यावरनं ऑब्जेक्शन घेतली जायची. मुलांच्याकडे लक्ष नाही दिलं, मुलांचं बिहेवियर याच्यामधनं ऑब्जेक्शन व्हायला लागली. त्याच्यातनं वादविवाद खूप वाढायला लागले. आणि बरेचसे म्हणजे माझ्याकडे जे केसेस आल्या हे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स जे होते ते बऱ्याच जणांचे एक्सपोज झाले या काळात. बरोबर आहे, आणि कारण इतके त्याच्यातनं तास मग- एकत्र घरात कोंडलं गेल्यामुळे त्यांना ते परत त्यांच्याशी संपर्क ठेवलाच असेल त्यांनी. आणि त्यामुळं सोशल मीडिया हॅज प्लेड अ बिग रोल इन दिस. सोशल मीडियामुळं बरेचसे एक्सपोज झाले आणि त्यामध्ये हे अडल्टरस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ह्याच्यामुळे एखादा स्पाऊस एक्सपोज झाला. आणि त्याच्यामुळे पण त्या काळात कोविडच्या मी बघितलं की म्युच्युअल संमतीने जे घटस्फोट झाले ते पण जास्त झाले. अच्छा, म्हणजे एखादा cases चालल्या पकडलं नाहीत. हां, नाही त्या काळात असं झालं की त्या कपलला एक्झॅक्टली आपलं खरंच पटतंय नाही पटतंय ह्या गोष्टी बऱ्याचशा कळाल्या. रिअलायझेशन. आणि बऱ्याचशा याच्यामधले बरेचसे जे होते ते ना वर्किंग होते कपल्स. त्यामुळं विमेन फायनान्शियली जिथं फार डिपेंडेंट नव्हत्या हजबंडवरती, स्पाऊसवरती किंवा वाईस वर्सा हे अशा होत्या. आणि त्याच्यात जिथं काही मोठ्या डिमांड्स नव्हत्या किंवा डिमांड असली तरी तो नवरा फुलफिल करू शकत होता. त्याच्यामुळे याच्यातल्या म्युच्युअल कन्सेंटने IAS केसेस झाल्या. ते एक बरं झालं की त्या केसेस चालल्या नाहीत. मला सांगा, मुलीच्या आईवडिलांचा हस्तक्षेप किती कारणीभूत आहे अशा केसेस किंवा अशा खोट्या केसेस लावण्यामध्ये? मी म्हणजे खरं सांगू का, बऱ्याच वेळा मी हा अनुभव घेतलेला आहे. मुलीचे आईवडील आणि मुलाचे पण आईवडील हे बऱ्याच वेळेला या रिलेशन्समध्ये खूप डिस्टर्बन्सेस क्रिएट केलेले आहेत. बऱ्याच वेळेला मी असं पाहिलेलं आहे की जी आई घरी असते आणि ती मुलगी किंवा मुलगा हा खूप लाडावलेला असतो पहिल्यापासून, त्याच्यामध्ये सारखे घरात फोन करून तू आज काय खाल्लं, तू आज काय बनवलं, मग माझ्या मुलाला हे आवडतं तू ते का नाही केलं. मग मुलीला त्या त्रास दिला जातं. मग ती मुलीला तिची आई सांगते की आज हे असं नको करू बरं का, हे असंच कर, ते नको करू बरं का. कपडे घालण्यापासून, पदार्थ बनवण्यापासून, छोट्या छोट्या डिसिजन्समध्ये बाहेर जायचं का नाही, काय करायचं, या इतक्या गोष्टीमध्ये इंटरफिअरन्स आहे पेरेंट्सचं. आणि त्या मोबाईलवरनं तासनतास बोलणे. जसं मोबाईलचे रेट्स कमी झाले आहेत त्याप्रमाणे इतके फोन चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि इतके फोनवरनं डिस्टर्ब करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काय केलं, काय खाल्लं, कुठं गेला, काय केलं याची काहीही गरज नाही आहे. हा इंटरफिअरन्स मला वाटतं आता कुठंतरी त्याच्यावरती कंट्रोल आला पाहिजे. म्हणजे आम्ही तर सरळ सांगतो, माझ्याकडे जेव्हा केस येते की मला असं लक्षात येतं की नवरा बायकोंची एवढी भांडणं नाही आहेत, ह्या पेरेंट्सचं कुठंतरी इंटरफिअरन्स आहे. तर मी लिटरली असं केलेलं आहे की 6-6 महिने तुम्ही अजिबात असले कॉल्स कुणीही कोणाला एमर्जन्सी असली तरीच कॉलच करायचा किंवा जायचं, अदरवाईज नाही. पहिला यांचा संसार सेट होऊ दे, मग बाकीच्या गोष्टी बघू. असं करून बऱ्याचशा कपल्सला डिवोर्स घेऊ नका, हे ट्राय करा असं म्हणून परत पण पाठवलेलं. आणि ते यशस्वी झालंय? खूप केसेस यशस्वी झालेले आहेत, त्याच्यात सुद्धा खूप झालेले आहेत. नाही, पण ही नाती कुठे थांबवायची आणि कोणाला कुठेपर्यंत मर्यादित एंट्री द्यायची हे मुलींना आणि मुलांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे वकिलांना सांगण्याची वेळ येणारच आहे. हो, आता ठीक आहे, ते आम्ही काउन्सिलिंग पण करतो. म्हणून माझ्या ऑफिसला आलेला प्रत्येक केस लगेच तुम्ही डिवोर्स फाईल करा किंवा लगेच एखादी केस करा असे मी वैयक्तिक स्वतः सांगत नाही. ज्या ठिकाणी खरंच गरज आहे काउन्सिलिंगची त्यांना मी स्वतः काउन्सिलिंग करते. आणि ज्या ठिकाणी मॅरेज काउन्सिलर्सची खरंच गरज आहे तिथं मी त्यांना ॲडवाईस करते की तुम्ही तिथे जा, लगेच कुठल्याही केसेस करू नका, हे माझा पहिला सल्ला असतो. नाही, पण असे चांगले वकील भेटणं पण अवघड आहे मुलींना.
मला सांगा 498 अंडर पूर्वी फार कठोर कारवाई केली जायची, लगेच अटक केली जायची आणि त्या कुटुंबाचं आयुष्य बर्बाद व्हायचं. कारण परदेशी जाणं किंवा नोकरी, सरकारी नोकरी असेल तर ती टिकणं, ह्या अनेक गोष्टींमध्ये त्यांना अडथळे आलेत. आपला काय अनुभव आहे? सुरुवातीला 498 जेव्हा 498 IPCमध्ये जेव्हा केसेस फाईल व्हायला लागल्या, खरं त्या डावरी प्रिव्हेन्शन, आपल्याकडे पहिली डावरी सिस्टीम होती आणि बऱ्याच स्त्रियांना बळी दिला गेला, त्या आत्महत्या वाढल्या, खूप त्रास, त्यांना मारलं गेलं, जाळलं गेलं, कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त व्हायची. याच्यासाठी हा ॲक्च्युली सेक्शन होता. पण त्याचा नंतर गैरवापर एवढा झाला, तो बेसिकली कुठल्या कारणासाठी झाला की 498मध्ये फास्ट फायनान्शियल गेन्स, म्हणजे नवऱ्याकडून जास्तीत जास्त पैसे, पोटगी कशी मिळवायची एक. दुसरं, ती बाई स्वतः ॲडल्ट्रेस रिलेशनमध्ये राहत असेल तर आता त्याला डिफेंड करायचं कसं, कारण आपण एक्सपोज होऊ. याच्यामुळं 498 केस केली, 498 खाली पोलीस कंप्लेंट झाली, त्या नवऱ्याला मला डिवोर्स घ्यायला मला जास्त इझी पडेल. त्याच्याबरोबरची जी कोणी फॅमिली असेल, आई, बहीण, बहिणीचा नवरा, म्हणजे ती बहीण बिचारी कुठंतरी सासरी गेलेली असते, वर्षातनं सणाला एकदा येते, पण तिच्या नवऱ्याला पण केलं जातं. ह्या अशा केसेसमध्ये आरोपी जेवढे होतात, मावशी, काका, काकी, मामी, इतके आरोपी केले जायचे पूर्वी. म्हणजे माझ्या एका केसमध्ये तर मी बघितलं की 18 आरोपी होते. बापरे. हे अशा केसेस ह्या बेसिकली असतात त्या त्रास देण्यासाठी. एक आपला त्या स्त्रीचा हेतू पैसे मिळवणे किंवा ॲडल्ट्रेस रिलेशन असेल किंवा त्याला अद्दल घडवणे. हा म्हणजे एक खूप ट्रेंड केवळ आहे. खुंशीपणामुळे. खुंशीपणा, अद्दलच घडवायची मला, याला मला शिकवायचं आहे, धडाच शिकवायचा आहे. या आणि केसेस बऱ्याच वेळा अशा खोट्या केसेस बऱ्याच झाल्या आणि ह्या केसेस इतक्या वाढत गेल्या, त्याच्यामुळे इतके पुरुष आणि त्याच्या फॅमिलीमध्ये एवढ्या नवऱ्या आणि त्याच्या ह्याच्यातले एवढे अरेस्ट झालेले आहेत की म्हणजे त्या फॅमिलीचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. करिअरला प्रॉब्लेम येतो, परदेशात जायला पासपोर्टला, विसाला, सरकारी नोकरी असेल किंवा इवन प्रायव्हेट नोकरी, यांनासुद्धा जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं आणि एखादी केस फाईल झाली असेल तर पूर्वी त्याचा खूप त्रास व्हायचा. आणि ह्या 498 गैरफायदा हा खूप महिलांनी घेतलेला आहे. अरे देवा, म्हणजे एक अख्खे कुटुंब बर्बाद झालेले आहेत या कारणाने. झालेले. पण मला तुम्ही सांगा की तुम्ही केस घेतल्यानंतर तुम्हाला जर कळलं की हे खोटं आहे सगळं, तर मग वकील म्हणून काय, म्हणजे कॉन्शियस काय, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? मग ते केस पुढे लढली जाते? घ्या, केस खोटं किंवा खरं, आम्ही आमचं काम करत असतो. आम्ही काही खोटं किंवा खरं याच्यात आम्हाला जो एव्हिडन्स, जी माहिती आम्हाला आमचे पक्षकार देतात त्याच्या बेसिसवरती आम्ही ती केस लढत असतो. पण तेव्हाही तितकंच त्यांना क्लिअरली सांगितलं जातं की नाही, या केस कुठंतरी तुम्ही थांबवली पाहिजे. अशा ठिकाणी आम्ही सल्ला देतो की हा केसेस विथड्रॉ करा, कॉम्प्रोमाइज करा, कुठंतरी सेटलमेंट करा, या पुढे नेऊ नका केसेस, तुम्हाला त्याच्यातनं त्रास होईल. किंवा नवऱ्याची तर सुटका होणारच आहे, पण त्यांनी जर एखादी तुमच्यावरती परत उलट केस टाकली तर ते वाढत जाईल प्रकरण. किंवा याच्यातनं डिवोर्स पाहिजे असेल तर डिवोर्समध्ये सेटलमेंट करा, पण या केसेस तुम्ही चालू ठेवू नका, हे आम्ही क्लिअर सांगतो. पण फार खेदजनक आहे. हा आता गैरवापर कसा थांबवायचा, म्हणजे काही त्याला असे काही उपाय आहेत का की हा गैरवापर थांबवला पाहिजे? नाही, आता काय झालं, एक 2014मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आलं, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. याच्यामध्ये गाईडलाईन्स दिल्या गेल्या की पोलिसांनी 498 खालची जर कंप्लेंट आली तर ती कशी हँडल केली पाहिजे. त्याच्यात इमिजिएट अरेस्ट करायची का नाही, अरेस्ट करायची असेल तर काय करायचं. 41A अंडर एक नोटीस दिली जाते, त्याच्यामध्ये त्या हजबंडला आणि ज्या काही आरोपींची नावं टाकलेली असतात त्यांना बोलवलं जातं नोटीस देऊन. ते जर नाही हजर झाले त्यांना सांगूनसुद्धा आणि कोऑपरेट नाही केलं तरच अरेस्टच्या पावर्स दिलेल्या आहेत. अदरवाईज डायरेक्टली कंप्लेंट आली आणि डायरेक्ट जाऊन त्या घरातल्यांना जाऊन उचलून आणणे, अटक करणे, हे आता खूप कंट्रोलमध्ये आलेले आहे. त्यामुळे 498 खालच्या केसेस पण त्याप्रमाणे कमी झालेल्या आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलं की हे ह्याचं काही होत नाही आपल्याला जे हवं ते.
पण मला एक सांगा तुम्ही की कामाच्या जागी सेक्शुअल हॅरेसमेंटचा जो कायदा आहे त्याचा वापर कसा होतोय? कारण मला वाटतं की त्यांनी तिथे एक सेक्शन्स पण सुरू केलेले आहेत. तिथे काउन्सिलर्स आहेत इन हाऊस किंवा कोणी असे व्यक्ती महत्त्वाच्या आहेत ज्या त्याच्यामध्ये लक्ष घालतात. हां, तिथं प्रत्येक कंपनीजमध्ये कमिटी फॉर्म केलेली असते. विशाखा गाईडलाईन्सप्रमाणे कमिटी आहे आणि तिथं जर कामाच्या ठिकाणी कोणी त्यांना त्रास देत असेल महिलांना तर ती तक्रार त्या तिथं करू शकतात, पोलीस केस पण करू शकतात. तसं जसे कायदे आहेत त्यातनं त्यांना खरंच खूप प्रोटेक्शन आहे. कोण जर त्रास देत असेल, प्रमोशनसाठी काही डिमांड करत असतील, सेक्शुअल फेवरिझम मागत असतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी दॅट लेडी कॅन गो अँड कंप्लेन बिफोर द कमिटी, ऑल्सो फाईल अ पोलीस केस. या दोन्ही ऑप्शन्स आहेत तिला. वा, खूप चांगले कायदे आहेत खरं तर. हो हो पण मग त्याचाही गैरवापर होतो असं निदर्शनास आलं आहे का? हो. मागच्या वर्षी माझ्याकडे तर तशा 2 केसेस आल्या होत्या. त्याच्यात त्या स्त्रीने, म्हणजे त्या स्त्रीचा एका पुरुषाने 2 डायरेक्टरशी भांडणं होती. अच्छा. वाद होते पुढच्या प्रमोशनसाठी. बरं. आणि त्या प्रमोशन मिळण्यासाठी एका डायरेक्टरनी दुसऱ्या डायरेक्टरच्या PAला हाताशी धरलं. तिला प्रमोशनचे पण आमिष दिलं, तिला चांगल्या पगारवाढीचं आमिष दिलं आणि तिला सांगितलं की याला तू सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसमध्ये अडकव. आणि खरंच त्या स्त्रीने त्याच्याविरुद्ध केसेस केल्या आणि त्या केसेसच्या ह्याच्यात मग त्याच्यावरती एन्क्वायरी झाली, पोलीस केस झाली. त्याच्यानंतर मग ती केस चालू झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्याच्या अटकपूर्व जामीन घेतला तेव्हा अप्रोच केलं गेलं की नाही, आता मला ही केस पुढं चालवायचे नाही, मुझे सेटलमेंट करनी है. म्हटलं किस चीज़ सेटलमेंट करनी है? तो मुझे इसमें से पैसे चाहिए. आणि असं करून त्या बाईंनी अक्षरशः माझ्या पक्षकाराच्याकडून बाहेर परस्पर सेटलमेंट करून पैसे घेतले. म्हणजे त्याला माहीत होतं हे खरं नाही तरी सुद्धा त्यांनी आपलं नाव वाचवण्यासाठी पैसे नाव दिले. वाचवायचं, त्या कंपनीतली पोझिशन वाचवायची, इज्जत वाचवायची, फॅमिलीमध्ये वाद नको, बाकीच्या गोष्टी नको, याकरता त्या माणसाने पण तिला पैसे दिले. ऐक, मग पुढे काय झालं म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणजे स्त्रीचं पुढे काय झालं? त्या स्त्रीला काही नाही, तिने केस विथड्रॉ केली, कमिटी पुढची पण केस विथड्रॉ केली, क्रिमिनल पण केस विथड्रॉ केली. पण त्या बाईला ती पैसे घेतल्या कारणाने त्या दुसऱ्या डायरेक्टरपासून पण भीती झाली आणि त्याच्यानंतर तिने कंपनी दुसरी जॉईन केली. पण तिला एक लक्षात आलं की असे पैसे मिळतात. पण त्याच्यानंतर एक 6 महिन्यांनी परत सेम केस मला त्याच स्त्रीच्या संदर्भात, मी त्या स्त्रीचं नाव उल्लेख कुठं पेपरमध्ये येत नाही, पण आम्हाला सिमिलर केस वाटली मला पेपरमध्ये वाचल्या कारण अशी क्रिमिनल कंप्लेंट झाली एका व्यक्तीच्या अगेन्स्ट, कंपनीच्या मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस. मला ते थोडीशी शंका आली म्हणून आम्ही कोर्टातनं त्याची माहिती घेतली. तेव्हा असं लक्षात आलं की ती स्त्री होती, तिने हे सेकंड कंप्लेंट केलेली होती. पण मग ही हिस्ट्री बघितली जाते का कोर्टात की मागे पण अशी केस झाली होती आणि बुवा तुमच्या तो आरोपीचा तो डिफेन्स असतो, तो त्यावेळेस त्या केस जेव्हा चालती तेव्हा त्या बाईच्या विरुद्ध तो डिफेन्स वापरला जातो. बापरे, हे खूप कठीण आहे आणि खूप दुःखद आहे. मंडळी, सरकारचे अत्यंत आभार मानले पाहिजेत आपण की आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक कायदे केलेले आहेत. मग ते घरी असो, कामाच्या ठिकाणी असो, नवऱ्यापासूनचं प्रोटेक्शन असो. परंतु खऱ्या पीडिता बाजूला राहत आहेत आणि चुकीच्या केसेस फाईल झाल्यामुळे त्यांचे रिझल्टही फार उशिरा लागत आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे. तर मंडळी, खऱ्या पीडिता तुम्ही असाल आणि तुम्हाला जर प्रोसिजर हवं असेल तर आपण मॅडमचा नंबर खाली देणार आहोत. आपण नक्की विचारू शकता, नक्की कायद्याची मदत घेऊ शकता आणि आपलं जीवन सुखकर करू शकता. प्रतिभा मॅडम, आपण आमच्या चॅनलला आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हा सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केला त्याबद्दल तुमचेही खरे आभार मानते मी, कारण हा खूप चांगला सब्जेक्ट आहे ज्याच्यावर अवेअरनेस तेवढीच गरज आहे. महिलांना माझी पण एक विनंती आहे की महिलांनो, जर तुम्हाला खरंच संसार करायचा आहे आणि तुम्हाला फक्त त्या माणसाला, नवऱ्याला वठणीवर आणायचं आहे, त्याला एक धाक दाखवायचं आहे म्हणून अशा केसेस करू नका. कारण तसा धाक दाखवणे किंवा वटणीवर न येता तुम्हाला संसार करायचा असेल
तर पुढचे ते सगळे दोर तुमचे तेव्हाच कापले जातात. अगदी अगदी. ते परत तो नवरा भीतीनेच तुम्हाला परत घेत नाही. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या, गैरवापर टाळा. हो ना, संसारात परतण्याचे मार्ग बंद होतात. तर मॅडमचा सल्ला आपण ऐकलेला आहे आणि त्याप्रमाणेच आपण यापुढे वागूया. धन्यवाद. थँक्यू.